काय काय करते हे जाणून घेण्यासाठी पालकांनी चक्क डिटेक्टिव्हची मदत घेतली आहे। काय आहे हा सर्व प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट। पुणे अपघातानंतर पालकांची चिंता वाढली। मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत। मुलांच्या काळजीनं पालकांचा डिटेक्टिव्ह वॉच। पुण्यातील पोर्श अपघातानंतर सारा देश हादरून गेला। प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची काळजी वाटू लागली। पुण्यासारख्या शहरामध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्यानं सारेच जण धास्तावले। शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं भारताच्या अगदी कानाकोपऱ्यातील तरुण इथे येत असतात। आपला मुलगा किंवा मुलगी काय करते, त्यांची संगत कशी आहे, त्यांना कुठचं वाईट वळण तर नाही ना, या काळजीपोटी आता पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत घेतली। मागील एका आठवड्यामध्ये 100हून अधिक पालकांनी आपल्या पाल्याबद्दल माहिती घेण्यासाठी खासगी गुप्तहेरांकडे चौकशी केली। आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर कशी वागते, नोकरीसाठी कामावर नीट जातो की नाही, तो नीट अभ्यास करतो की नाही, त्याची किंवा तिची संगत नेमकी कशी आहे, तो व्यसनाधीन झाला आहे का, दारू किंवा ड्रग्ज सेवन करतो का, दारू पिऊन गाडी तर चालवत नाही ना। शक्य असल्यास मुलांचे व्हिडिओ शेअर करण्यास सुद्धा सांगितलं जातं। कल्याणी नगरच्या इन्सिडेंट्स नंतर, ॲक्सिडेंटच्या इन्सिडेंट्स नंतर बऱ्याच केसेस पालकांच्या एन्क्वायरीज यायला लागल्या आहेत। एका इन्सिडेंट्समुळे एवढं टेन्शन झालेलं आहे की पालकांना कळत नाही आता ह्याच्यापुढं करावं काय। त्यांना पुरावे हवेत की आमची मुलं व्यवस्थित आहेत किंवा नाही, आणि पालक या डिसिजनपर्यंत आलेले आहेत की जर आमच्या मुलं अशा काही चुकीच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड असतील तर आम्ही त्यांना परत आमच्या घरी बोलवून घेणार आहोत। गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून अनेक पालकांनी डिटेक्टिव्ह एजन्सीजकडे अशी चौकशी केली। आतापर्यंत पुणे हे सर्वात सुरक्षित शहर मानलं जातं। विद्येचं माहेरघर असल्यानं आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवण्याबाबत पालकही निर्धास्त होते। मात्र पुणे अपघातानंतर पालकांची झोप उडाली आणि त्यामुळे आपल्याच मुलांवर डिटेक्टिव्ह वॉच ठेवण्याची वेळ पालकांवर आली। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे।